अमरावती येथील स्वर्गीय दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालय पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या वतीने शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक PRS राव हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, विदर्भ प्रदेश सदस्य उत्तम ब्राह्मणवाडे, प्राध्यापक विलास फरकाडे, प्राध्यापक शिल्पा देशपांडे, प्राध्यापक अमित त्रिवेदी, प्राध्यापक आकाशी सरवटकर हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, महात्मा ज्योतिबा फुले तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने प्राध्यापक राव सर यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। ज्यांनी सर्वप्रथम शिक्षणाची ज्योत लावली असे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज आपण ज्यांचा सगळ्या प्रकारे सन्मान करतो असे आदरणीय गुरुजन, आदरणीय राव सर आणि टीचर्स डेचा इतका सुंदर कार्यक्रम जनसंवाद विभागाच्या वतीने इथे आयोजित केलेला आहे। जी क्रांतीची मशाल आम्ही 9 ऑगस्टला इथे लावली होती क्रांती दिवसाच्या निमित्त, तर त्यासाठी आपल्या महाविद्यालयाला जे अमूल्य सहकार्य दिलं, तर आपल्या महाविद्यालयाला फरकाडे सरांना आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने आम्ही पॉवर ऑफ मीडियाचा अध्यक्ष म्हणून इथे आलो आहे। माझी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण आमच्याकडून एक सन्मान चिन्ह स्वीकारावं अशी मी आपल्याला विनंती करतो। यावेळी प्राध्यापक राव सर मार्गदर्शन करताना म्हणाले की शिक्षकांची कोणतीही जात नसते, फक्त एक शिक्षक असतो। शिक्षक म्हटला की त्याचं वय नसतं, लिंग नसतं, जात नसते, धर्म नसते, पंथ नसते, काहीच नसते। आज समाजाची परंपरा बदलत असून त्या गरजनुसार समाजाने वागले पाहिजे। जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती समाजात आहेत। जितके व्यक्ती तितक्या प्रकृती तितके स्वभाव, आणि त्या स्वभावानुरूप माणूस प्रत्येकावर काही ना काही छाप सोडत असतो। प्रसिद्ध इंग्रजी कवी आहे जॉन मिल्टन, त्यांनी एक कविता लिहिली आणि त्या कवितेमध्ये सुरुवातीच्या 8 ओळींमध्ये तो देवाची निर्मत्सना करतो की हे देवा, तुला माझ्या हातून काही घडवायचंच होतं, तू मला आंधळं का केलं? मग आंधळं करायचंच होतं तर कवी का केलं? कारण काही न पाहता मी कविता लिहू कसा? पण ते सगळं झाल्यानंतर शेवटच्या 6 ओळींमध्ये स्वतःचं सार्पण तो करायला लागतो आणि म्हणतो, Those also serve God who only wait and watch. की जे लोक जगामध्ये नुसतं वाट पाहतात कशाची? मरणाची, आणि मरणाची वाट पाहतानाही निरीक्षण करत असतात की लोक जगतात कशी, तेही लोक देवाची आराधना करत असतात। आता देव म्हणजे कोण? देव म्हणजे तो किंवा ती की ज्यापासून मला काहीतरी प्रेरणा मिळते। आम्ही म्हणतो की व्हॉट इज युअर आयडियल इन युअर लाईफ? तुमच्या जीवनाचा आदर्श काय? या कार्यक्रमाचे संचालन कुमारी कोमल इंगळे तसेच महेश चव्हाण, त्यानंतर आभार प्रदर्शन पवन कैथवास यांनी मानले। या कार्यक्रमाप्रमाणेच शिक्षक दिनाचा कार्यक्रम BSc विभागाच्या वतीने सुद्धा साजरा करण्यात आला। यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की निडरपणे समोर बोलता येईल जे आपल्या मनात आहे, कारण तेव्हापर्यंत आम्ही काय करायचो, प्रिपेअर करायचो, चिठ्ठीवर आणायचो मोठ्या आणि समोरून वाचायचो। तर तेव्हा सरांनी सांगितलं होतं की समोर येऊन जे तुम्हाला मनापासून जे तुम्हाला वाटतं, जे तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे ते सांगायचं। म्हणून त्याच हिशोबाने मी नेहमी सरांच्या विचार चालतो। तर जेव्हा पत्रकारिता आपल्या विभागात जेव्हा प्रवेश झाला तेव्हा सर्वात आधी आपले लाडके प्राध्यापक विलास फरकाडे सर, सर्वात जवळचा मी आधी यांचाच, सर्वात आधी आणि सर्वात जवळचा। प्रथम वर्षात जेव्हा मी इथे ॲडमिशन घेतली तेव्हा सगळ्यात पहिले तर कोणी मार्गदर्शन केलं ते म्हणजे आमचे विलास सर, पण सर नंतर आणि मित्र पहिले, कारण की त्याची जी शिकवण आहे आणि त्याचे जे प्रत्येक वेळेस जे सांगणं आहे ते शिक्षकापेक्षा काहीतरी वेगळं आणि खूप काही समजून घेणार आहे।
म्हणून त्यांच्याकडून ते शिकत आलेलो आहे आणि पुढे जे शिकणार. तसेच इयत्ता 11वी व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा सादर केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जितेंद्र कांबळे, सागर तायडे, विक्की बाबुळकर, योगेश श्रीवास्तव, बादल वैद्य, शिवानी ठाकूर, जयकुमार पुनसे, गिरीश नागदिवे, ऋतुराज आठवले, अश्लेषा, प्रियंका, तन्वी तसेच सुमित गांजरे, तनुश्री प्रभुदयाल, अंकुश आदी उपस्थित होते. स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व द्वितीय राष्ट्रपती, हाडामासाचे शिक्षक म्हणून जे गणले गेले असे आदरणीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचं औचित्य साधून जो शिक्षक दिन साजरा केला जात आहे, ज्या माध्यमातून शिक्षकांच्या विषयी आदरभाव व्यक्त होऊन विद्यार्थी आणि शिक्षकांचा संबंध हा परस्पर सहकार्याचा आणि त्या माध्यमातून देश विकासाचा व्हावा या अपेक्षेनं शिक्षक दिनानिमित्त सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज.